शिवसेना मंत्र्यांची नाराजी, अधिकारांवर गदा येत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नाराजी केली व्यक्त। त्रिवेणी संगमावर मध्यरात्रीपासून स्नानासाठी अलोट गर्दी। माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रयागराजमध्ये भाविकांचा संगम। 50 लाखापेक्षा जास्त भाविकांनी केलं पवित्र स्नान। कुंभमेळ्यातल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या विरोधकांच्या टीकेला योगी आदित्यनाथ यांचं उत्तर। ज्यांनी आयुष्यभर व्हीआयपी ट्रीटमेंट घेतली नाही ते नकारात्मक वातावरण तयार करतायत। मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणीचा प्रश्न सुटणार। अदानी समूहाच्या अतिरिक्त वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील। पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाच्या वादावर मंत्रिमंडळात चर्चा। आशिष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणातील चौकशी समितीची फेररचना। समितीमध्ये गृह विभाग आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश। उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समितीला 31 मार्च 2025 पर्यंतची मुदतवाढ। जम्मूमध्ये एक कॅप्टनसह 2 जवान मंगळवारी नियंत्रण रेषेवर शहीद। दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याची लष्कराची माहिती। केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी सायबर कारवाई। राष्ट्रीय सुरक्षेसाठी 805 मोबाईल ॲप्लिकेशन आणि 3266 वेबसाईट केल्या बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।